आणि यानंतर महाराष्ट्रातून एक महत्त्वाची अपडेट आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता तिसरा आठवडा सुरू झाला। मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी सातत्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनासंदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणण्यासाठी विविध संसदीय आयुधांचा वापर केला। मात्र अद्याप या विषयावर चर्चेसाठी दोन्ही पक्षांना ना विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली ना विधान परिषद सभापतींनी परवानगी दिली आहे। या संदर्भात परिषदेत शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आमची चर्चा नाकारली का जातीये, कोणाचा दबाव आहे असे सवाल उपस्थित केले। ती चर्चा अपलोड झाली होती आणि नंतर ती हटवण्यात आली। मी सचिवांना विचारलं तर ते म्हणाले गडबड आहे, सोमवारच्या दिवशी कन्फर्म येणार। तर आता आजचा म्हणजे कालचा सोमवार झाला। मी स्वतः शशिकांत शिंदे साहेब आणि आम्ही सर्वांनी विचारलं की चर्चा का होत नाही आहे, चर्चा घडून आणायला अडचण काय। तर आज ती चर्चा होईल असं काल सांगितलं गेलं। म्हणजे काल ही ज्यावेळेस बाब आम्ही सभापती महोदयांच्या लक्षात आणून दिली त्यावेळेस माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी स्वतः सभागृहाला सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज ही चर्चा घडून आणू। तर आजच्या आता कामकाजाचा दिनक्रम मी बघितलेला नाही, पण ते बघितल्यानंतर कळेल की चर्चा झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।